आज आपण आपल्या शाळेतील पदवीधर शिक्षिका प्राथमिक शिक्षक श्रीमती शीला हिमतराव सोनवणे त्याचप्रमाणे नीलकंठ पंडित कोर यांना जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळाल्याने त्यांचा निरोपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आहे। प्रथमतः मी त्या दोन्ही मुख्याध्यापकांचं आमच्या नव्या रात्री शाळेच्या वतीने सहर्ष असं स्वागत करतो। खरं तर निरोप देणे आणि निरोप घेणे हा नुसता शिष्टाचार नाही तर एक ती आपली संस्कृती आहे। आलेला पाहुणा जेव्हा आपल्याकडे येतो आणि तो परत जायला निघतो तेव्हा त्याला आपण निरोप देतो, असा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला। खरं तर सेवेच्या उत्तरार्धामध्ये अशा प्रकारची पदोन्नती मिळणं हे सुद्धा एक भाग्याचं लक्षण आहे असं मी म्हणेन। कारण अनेक असे लोक असतात की ज्या पदावर सुरुवात करतात त्याच पदावर रिटायर होतात। म्हणजे आपल्या शाळेत सुद्धा अनेक शिक्षक किंवा आपल्या बरोबरच्या शाळेत शिक्षक की ते खरोखर ते दोघं जण भाग्यवान आहेत आणि आम्ही स्वतःला भाग्यवान असं समजतो की तुमचा सहवास आम्हाला एवढ्या दिवस लाभला आणि त्यामुळे सुद्धा ती एक आनंदाचीच गोष्ट आहे असं म्हणावं लागेल। बापू 2009 ला आणि तेव्हापासून आर्थिक जो बाहेरचा कारभार मी बापूंच्या अंगावर टाकला तर त्याच्यात मला परत पाहण्याची गरज आली नाही। आणि शाळेत काही झालं कसं करायचं एकदा फोन झाला बापूंचा, दादा असं असं बरं बापू तुम्ही असं करूया की त्या गोष्टीची मला परत कधी चिंता करावीशी नाही। आणि बापू सगळ्यात सिनियर, वयाने मोठे, माझ्या वडील भावासारखे, पण नम्रता इतकी बापूंमध्ये। अजून जर अचानक बापूंच्या वरात जर गेलो तर बापूला खुर्ची उभं होतं, मी सांग बापू कसं असं एवढं काम आहे असं। आणि वागण्याची जी त्यांच्यातली नम्रता आहे त्याच्यानंतर कुठलं काम असेल ना बापूंना असं परफेक्ट लागतं, ते अजिबात तिकडं एवढं सुद्धा चालत असं तसंच पाहिजे। शाळेच्या टायमिंगच्या बाबतीत देसाई सरांनी सांगितलंच, आता तुम्ही एवढ्या 2 वर्षात पाहतायत, मी 15 वर्षापासून पाहतोय की मला शाळेच्या गेटची उघडायची गॅरंटी काय असेल की बापू गेलेलं असतं त्याच्यामुळे बाकीचे 1-2 लेट बी झाले तरी खूप काही काळजी करायची गरज नाही। आणि त्याच्यानंतर बापू आपल्याला वर जरी असे मऊ दिसत असतील पण बापूंचं बोलणं मुद्दे सुटायचे। दाखला घ्यायला एखादा पालक आला त्याच्याकडे पैसे नसतील तर बापूला काय सांगायचे, आवडून घ्यायचे नाही पैसे आणून द्या तेव्हा नंतर देऊन नंतर काही नंतर काही चालू नाही। तो ऑफिसात आला तर सांगायचं किती 50 मला 50 पहिले बापू दे मग दाखला घे ते मला नंतर ते लागलं असतं पण ते बापूला पहिले। आणि बापूने उधार असं कधीच केलं नाही, पावती फाडली पैसे पहिले आणि त्याचा दर महिन्याला लगेच हिशोब लगेच कर। आणि मी सांगितलं सांगा कोणाला शाळेत वर्गासाठी काय करतो बापू तरी बापूचा फोन बापू देसाई सरांनी आशाच्या पावते बदलून घ्या पैसे पावत्या लावा इतका सुटसुटीत बापूंचा व्यवहार। आणि पोरांचा पहिलीचा का वर्ग असेल ना मला सगळ्यांना वाटत बापू मारत नाही पण बापूंनी एकच धपाटा दिला पुन्हा वर्ग आणि तो धपाटा त्या वर्गाला पक्का माहिती होता त्याच्यामुळे बापूंनी सांगितलं बेत पाहतो ते परत समजून घ्यायचे तो बेत असाच राहायचा। आणि 4 पोरांना मारला म्हणजे एकाला व्यवस्थित मारायचं बाकीच्या सगळ्यांनी पाहिलं हे सगळं असा बापूंचा काळ होता। बापून आम्ही तसे जुने मित्र, बापूंचा चिरंजीव माझा विद्यार्थी आम्हाला असं पण बापूंचं पहिल्यापासून मौनी धोरण, अतिशय कमी बोलणं पण कामात मात्र अजिबात। आणि नंतर मॅडम आता जवळजवळ गार्डनिंग साठी इंग्लिश स्पीकिंग साठी शाळा आपली ओळखली जायची तर सोनल टीचर म्हणून ओळखली। आज गार्डन तरी आता पोरं सांगतात आमच्या मागच्या वर्षी जे आपण गार्डन केलं ना तर ते पूर्ण नाव सर आपल्या सोनल टीचरला जास्त आवडेल ना गार्डनिंग बागायची जास्त आवडेल असते ना मग ते रोप म्हणजे पोरं ऑब्झर्वर असतात ते घरी सांगतात काय करतात। आता मध्ये आपल्या शाळेवर सांगितलं होतं अहो त्यांचा नेहरू समारंभ ठेवू म्हणे आपण म्हटलं तुम्ही काही येऊ नका आणि आमचा ठेवून देऊ ते। आणि गावातल्या पालकांसाठी खूप चांगलं होतं बा का तर काही वेळेला माणसं निघून गेल्यावर बोलून दाखवतात, तोंडावर स्तुती करण्यापेक्षा ज्या वेळेला यांचं प्रमोशन झालं त्यावेळेला गावातून दोघांबद्दल प्रतिक्रिया आल्या, खूप चांगले माणसं होती, त्यांचं इंग्लिशचं असं झालं तसं झालं। आणि कुठला इव्हेंट आला सांस्कृतिक कार्यक्रम उद्या किंवा माझी शाळा स्वच्छ सुंदर शाळा किंवा एखादं हे झालं युट्यूबला सोनल मॅमचे शाळेचे जेवढे व्हिडिओ आहेत
तेवढे सगळे मला बाहेरच्या तालुक्यातून सुद्धा फोन आले, तुमच्याकडे कोण मॅडम येत होत्या, मग पदवी झाली. मग त्या अगोदर असं त्यांना वाटत होतं कलाकारांसाठी वर्षी असायचं असं. म्हटलं नाही, म्हणजे सगळे व्हिडिओ म्हटलं आम्ही युट्यूबला फक्त आमच्याकडे ते डिलीट होतात म्हणून युट्यूबला ठेवलेले होते. आणि त्या युट्यूबमुळे आपली शाळा मॅडम राज्यात झाली प्रसिद्ध. त्याच्यानंतर त्यांच्या एक विद्यार्थ्यांनी जे पत्र लिहिलं मानसीने, त्याच्याने पण खूप शाळा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असा आनंद आहे की माझ्या एवढ्या 17 वर्षामध्ये माझ्या शाळेत शिक्षकांबद्दल भांडण झाले किंवा गावातून मी एखादी भांडण शाळेबद्दल आलेली नाही. हे मी हे सदस्य माझ्या टीमला देतो, हे टीम वर्क आहे. आणि त्या टीम मधले सगळ्यात मोठे 2 खांब माझे जवळचे. आणि मला मी जरा स्वार्थी विचार केला होता की झेडपीचं प्रमोशन काय चालूच असतं असं. मार्च 27 पर्यंत मॅडम आहे आणि मी जून 27, 3 महिने मला काय नाही, मॅडम सगळं सांभाळून घेतील म्हणून मी एकदम बिंदास होतो. आणि बापूंचे 1.5 वर्ष राहिले तोपर्यंत अशा आविर्भावात होतो मी की मला माझी शाळा एकदम त्याची तशी चालत असे. ज्या वेळेला प्रमोशन झालं लोकांचा मला आनंद पण झाला आणि स्वार्थी भावनेपोटी थोडं वाईट पण वाटतं की ती शाळा आता हे सगळ्या जबाबदाऱ्या जोपर्यंत मी दुसऱ्या याच्यावर प्रेम होत नाही तोपर्यंत ती मलाच काळजी वाटत. सोनूने टीचर कोर बापू जर शाळेत गेले तर मी बाहेर कुठे मागच्या वर्षी 2 वर्षी चंद्रपूरला 4 होता, 2 लोक 3 लोक सगळे राहिले तर मला बिंदास वाटायचं. मी कुठेही गेलो तर एवढी शाळेबद्दल मला अजिबात काळजी वाटत नव्हती. आणि शाळेचं कुठलंही काम म्हणजे तालुक्यात चर्चा आहे मॅडम की तुमचे म्हणजे तुम्ही केंद्रपद पद सांभाळून सुद्धा शाळेची एक ती गोष्ट मागे राहिली असं काही नाही. त्यांना म्हटलं आमची टीम तर मला 2-3 जण कारण तुम्ही गवानले गुणशे आयराणी शब्द आहे गवानले म्हणजे तुला कोणी काय ना म्हणते बरोबर होईल असं म्हणजे याच्याने बोलत जातं. आणि त्याचा मला आनंद वाटायचा की माझ्या शाळेची टीम बद्दल ज्या वेळेला चर्चा होते सर त्यावेळेला माणसाचे कामं विचारले जातात. कोणी किती कोणाच्या काय याला महत्व नाही, पण तुम्ही काय काम केलं त्याच्याने तुमचे विद्यार्थी किंवा काल जे वार्ताहर आले होते आपल्याकडे द्यायला ते सांगायचे बातम्या द्यायला. म्हटलं आम्ही बातम्या द्यायचं टाळतो. बातम्या दिल्यानंतर आमच्या मागे वेगळं हे लागतं. आम्हाला आनंद मुलांच्या शिक्षणासाठी आणि या दोघांचे काम म्हणजे असं आता मागच्या 8वीची टीम होती त्याच्यात ती पूर्वाची बहीण होती एकदम एक्सटर्नल. आज जिजामाताला सुद्धा ते मुलीचं नाव हा जिजामाताला हायस्कूलच्या लोक हायस्कूल तिथल्या 2 शिक्षकांचे फोन आले म्हणजे तुमच्याकडे इंग्लिश इथलं रात्री हायस्कूलचे गावी सर त्यांचं पण इंग्लिश चांगलं ते सांगत सर ग्रामर एकदम चांगलं पोरांचं किंवा गणित चांगलं बोलणं चांगलं लिहिणं चांगलं हे सगळ्यांच्या कामाचं कौतुक होतं. वैयक्तिक एकटा माणसाचं काही हे करत नाही पण सगळे जर कामाला लागले तर शाळा पुढे जायला वेळ लागत नाही. आणि त्या एवढ्या कामाचा अनुभव बापूंकडे आणि सोनल मॅडमकडे असल्यामुळे त्यांनी जे आता नवीन पदभार स्वीकारलाय ते त्यांना सहज होणार. मी फक्त शरीराने यायचो सगळे काम तुम्हीच करायचो. तर मी त्यांच्या दोघांच्या प्रवृत्तीला त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी अजून असं काम करावं की निरोप त्यांचा जेव्हा रिटायरमेंटचा कार्यक्रम असेल तेव्हा असेच मुलं त्यांचे बी रडले पाहिजे. आणि तिथल्या गावाने आज आपल्या गावात गावोगावी जर विचार केला तर खूप गावाचा हस्तक्षेप आहे. तर आपल्या कामामुळे आपलं गाव हस्तक्षेप करत नाही. आपलं गाव हस्तक्षेप असा विषय नाही पण आपलं काम इतकं चांगलं असल्यामुळे ते बोलून सुद्धा यायला तयार नाहीये. आणि तो दरारा आपण तयार केला आहे सगळ्यांनी आणि त्या दरारामध्ये त्या दोघांचा सगळ्यात सिंहाचा वाटा होता. त्यांना दोघांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद दादासाहेब. शाळेची गुणवत्ता असेल किंवा इतर उपक्रमांमध्ये शाळा नक्कीच अग्रेसर होती पण आता 1 ते 5चा 1 खांब आणि 7 ते 7चा 1 खांब 2 खांब निघून गेल्यामुळे खरंच ही पोकळी कशी भरून निघेल ते पाहू.